दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला पहिली उघडताना दा रोज बक्षीस देणार नमस्कार. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत हा सुरू झालेला प्रवास आता येऊन पोहोचलेला आहे पुण्यातल्या दत्तवाडी इथे. दत्तवाडी गणेशमाळा इथल्या फुले गणपती वडाचा गणपती मंदिर असं म्हटलं जातं या गणपती बाप्पाला. आता वडाचा गणपती बाप्पा का म्हटलं असेल? या गणपती बाप्पाची थोडीशी माहिती जाणली तेव्हा असं लक्षात आलं की गणपती बाप्पांची ही मूर्ती पेशवेकालीन आहे. पूर्वी सत्पुरुषांना गोसावी म्हटलं जात. त्यानुसार हे मंदिर अज्ञात अशा सत्पुरुषांनं स्थापन केलं असावं अथवा येथे उपासनेसाठी यांचं वास्तव्य असावं असा एक अंदाज आहे. गाभाऱ्यातील ही गणेश मूर्ती 3.5 ते 4 फूट आहे. मांडी घातल्याप्रमाणे डावा पाय आणि उजवा पाय जवळ घेऊन म्हणजेच प्रलंबासन अवस्थेत गणपती बाप्पाची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर नतमस्तक होऊया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. अनेक जणी इथे सज्ज आहेत, पण त्या चिठ्ठ्याकडून त्या 6 जणी कोण आणि कोण जिंकणार पैठणी बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आधी दर्शन वडाच्या गणपती बाप्पाचं. जन पालक दुरित तिमिर हारका. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या प्रवासामध्ये आता आपण इथे आलेले आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर या दत्तवाडीतल्या वडाचा गणपती आणि या गणपती बाप्पा ज्याच्या आशीर्वादाने आजच्या भागात कोण सहभागी होणार तेही बघणार आहोत. इकडे इथे उभी राहा. नाव काय तुझं? रुचा. हा रुचा. रुचा. चिडते कशाला माझ्यावर? घरी कोण कोण असतं तुझ्या? मी, आई आणि बाबा. हो, वा वा वा. तू पण असतेस का घरात? छान छान. मग तुला कुठला विषय आवडतो? मॅथ्स. मॅथ्स. मी काही विचारणार नाही, घाबरू नको, कारण 10वीत पास होण्यापुरतेच होते मला. हां बरं, मला थोडी मदत करशील? मग यातली एक चिठ्ठी काढ. चल बघूया कोणाचं नाव जाहीर होणार. रंजना प्रभाकर अवसरकर. नमस्कार. इकडे उभ्या राहा. इथे आता एक चिठ्ठी काढ, पण एकदम खालची काढायची. हा खाल आतमध्ये जा. हा तळाशी जा. तेजश्री नितीन पोळके. अजून एक चिठ्ठी काढा. कीर्ती लिमये. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. जा तू इकडे. नाव सांग. पृथा चव्हाण. संपूर्ण सांग ना. पृथा अद्वैत चव्हाण. वा वा. बाबा कुठे आहेत? ऑफिसला. हो का? आत्ता इथपर्यंत आलेले. तुझा आवाज ऐकून गेट पासून धावत सुटले. कितवीत आहेस तू? सिनियर. तुझ्या शाळेचं नाव काय? इंग्लिश मीडियम स्कूल. हो वा, व्हेरी गुड. घरी कोण कोण असतं? आई, बाबा, आजी, आजोबा. वा वा वा. बरं मला सांग, घरात आईचा आवाज जास्त येतो की बाबांचा आवाज जास्त येतो? आई. आत्ता तुझ्या बरोबर आली आई. कुठे आहे? नमस्कार, धन्यवाद. मग आता चिठ्ठी काढणार आहेस तू? वरची काढायची नाही, एकदम खालची काढायची. हा घे, जा मला मदत कर. आईचीच काढलीस? वर्षा अजिंक्य सोनवणे.
ये बाळा पुढे उभी राहा. हा घे अजून एक चिठ्ठी काढ. जरा आणखी काढ जरा व्यवस्थित. मीराबाई ठाकूर. बाबू ये इकडे. आणखीन एक चिठ्ठी काढ. बोला गणपती बाप्पा. या खेळातली शेवटची चिठ्ठी. नावच नाही कुणाचं. बघा ऐका बघा माझ्यावर चिडल्या या फटकन. असेल बघा नीट. हाय मग काय बोलला तुम्ही. आहे असेल बघा म्हणून का काय बसायला बाबा. ये आणखीन एक काढ. काय तू बरोबर नाही काढत चिठ्ठ्या. राजश्री प्रशांत पांगारे. हे घे ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधी आज या खेळात तुमची चिठ्ठी येईल असं वाटलं होतं का? नाही. नाही ना. नाही. बरं वाटलं की नाही? पण बरं वाटलं. हो की नाही. तुम्हाला इतके दिवस टीव्हीत बघत होते, आज प्रत्यक्ष बघते, खूप आनंद झाला. काय सांगताय. हो. मी सुद्धा तुम्हाला रोज बघायचो टीव्हीत. हा बरं. मग घरी कोण कोण असतं तुमच्या? मुलगी, जावाई आणि नातू नात. तुम्ही काय देवळात असता रोज? तेव्हा तर मी 3 तास असते, 2 तास 2.5 तास. हो का? आणि बाकीचं नंतर वर असते. वर म्हणजे? म्हणजे 3ऱ्या मजल्यावर राहिले मी. 3ऱ्या मजल्यावर राहता? हो. मग तुम्ही एकदा खाली उतरलात का देवळात बसून दिवसभराचं सगळं झालं की मग? नाही, मी 5ला येते आणि 7ला जाते. बरं आहे तुमचं. 5 ते 7. हो. आमची ते वाचन असतं ना. हो 7च्या आणि जप बीप सगळं असतो. हा हो हो. म्हणून मग आम्ही इथेच असतो. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आम्ही सगळे टाळ्या वाजवून शुभेच्छा देताना. नाव सांगा. रंजना प्रभाकर अवसरकर. कुठे राहता तुम्ही? इथे रक्षालेखा सोसायटीत. हा रक्षालेखा सोसायटी. बरं मी त्या मुलांना ओरडलो, तुम्हाला नाही. मला टेन्शन आलं तुमचा आवाज ऐकून. बरं घरी कोण कोण असतं? मिस्टर असता, मुलगा, सून आणि नातू आहे आणि मुलगी असते. अच्छा. सून काय करते? इंजिनियर आहे. बरं बरं. कशी आहे सून? कशी आहे? चांगली आहे. साधी आहे एकदम. साधी आहे. साधी. मुलगा? हा मुलगा पण साधा. कोणाचं ऐकतो? तुमचं का बायकोचं? दोघींचं जास्त जास्त कोणाचं ऐकतो? तर माझं ऐकत होता पण आता बरं आपलं खरं बोलायचं गणपतीच्या. मग काय. बरं असंच असतं. हा बरं मी हे प्रश्न विचारले सुनेला सांगू नका. हा बिलकुल. आपल्या दोघातले आहेत ते. हा टीव्ही वरून कळेलच देशांमध्ये 60. द्या त्यांना. नाव सांगा. मी कीर्ती रामलिमय. बरं बरं. कुठे राहता तुम्ही? समोरच वडाच्या गणपतीच्या समोर. कुठलं घर तुमचं? एक खाली पण आहे आणि वरती पण आहे. खालचं कोण आहे घरात? नाही हे मधल्यावरचे पिंगे काका आहेत आणि वरती आमच्या वरच्या मजल्यावरच्या सगळ्या मैत्रिणी आहेत. बरं. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी सासूबाई आहे 85 वर्षाच्या. बरं. माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं. मिस्टर काय करतात? ते इंजिनियर आहे कंपनीत आहे. आणि मुलं? मोठा मुलगा माझा इंजिनिअरिंगला 3rd इयरला आहे. काय सांगता? आणि धाकटा मुलगा 10वीत आहे. अरे वा वा छान. कोणी अभ्यास घेतल्यामुळे एवढे शिकले? काय गोड असलात? नाही तसं काही नाही. माझी आई, माझे सासू सासरे, मिस्टर सगळेच आम्ही अभ्यास घेतो. अरे तुमचं घर आहे का ट्युशन क्लास आहे? आई सासू सासरे सगळेच शिकवतात. मुलंही त्यांचा अभ्यास करतात ना. बरं शुभेच्छा आहेत. आता या तिघींपैकी कोण पैठणीच्या या खेळामध्ये पहिल्या खेळात जिंकणार ते आपण बघणार आहोत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. खेळ सोपा आहे. 10 संधी तिघींनाही आहेत. बाकी दोघी इथे उभे राहून खेळणार. तुम्ही बसून खेळा. तुमची काठी थोडा वेळ मी धरतो, काळजी करू नका. हा टाकाचा कुठे पण ऐका. टाकाचा कुठे सांगतो तुम्हाला. टाकाचा कुठे इकडनं टाकाचा आणि टाकून जाऊन तिकडे तो थांबला पाहिजे. तो जो बाकडा आहे ना त्याच्यामध्ये. तेव्हा हात वर करून तुम्ही टाकलात की त्याच्यात जाऊन थांबेल. हा टाकाल ना. 1 2 3. 1 2 3
दे द्यावा रे द्यावा द्यावा. आजींची गुणसंख्या आहे 2. जोरदार टाळ्या वाजवा आजींसाठी. Hey! 1 2 3 टाका. एक 2 3. चला 5 संधीमध्येच या पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत. या तिघींपैकी कोण पुढच्या खेळात जाणार हे सांगणार, पण आता घेऊया काही क्षणांची विश्रांती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नाव सांगा तुमचं. वर्षा अजिंक्य सोनवणे. कुठे राहता तुम्ही? दत्तवाडी पोलीस चौकी समोर. मिस्टर काय करतात? मिस्टर आय केअर मध्ये म्हणजे डोळ्याच्या ऑपरेशनचं साहित्य हॉस्पिटलला डिलिव्हरी करतात. बरं, घरी आल्यानंतर कोण डोळे मोठे करतं तुमच्या दोघांपैकी? खरं उत्तर द्यायचं. बाप्पा आहे पाठी. मी. हा मी. का हो? उशीर आल्यावर. कसे कसे डोळे करता दाखवा. ऐका 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 ऐका. घरात सगळे बसलेले आहेत. तो दरवाजा आहे, कोणालाही माहीत नाही आहे. तुम्ही खूप चिडलेले आहात. अशा वेळेला ते आले तर तुम्ही डोळे कसे करता तिकडे बघून दाखवा. बर, आता घ्या उखाणा घ्या. नाव घ्या त्यात काय विशेष. अजिंक्य माझे मिस्टर, मी त्यांची मिसेस. काय डोळ्यांचा प्रभाव आहे. दोघांच्या प्रेमामध्ये डोळे हेच विषय. बरं, शुभेच्छा आहेत. द्या माईक त्यांच्याकडे. नाव सांगा. मी सौ मिसेस तेजश्री नितीन. सांगताय का? मजल्यावरती सगळी सांगताय. मी सौ तेजश्री नितीन पोळके. कुठे राहता तुम्ही? मसोबा चौकात साईबाबा मंदिराजवळ. माहिती आहे ना पत्ता व्यवस्थित? माहित. तुमचं माहेर कुठलं? नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात कोकणगाव. सगळं 3 टप्प्याने जायचं आपण. हो. बर, मग इकडे कशा आलात पुण्यात? माझी आत्या आहे इकडे. हो. तुमचं बरं सगळ्यांची आत्या इकडे. आता मग तुमचं माहेरी कोण कोण असतं? माहेरी आई वडील, चुलता चुलते, 2 चुलते येतं. चुलती? हो, 2 चुलता येतं, 2 चुलता आणि 2 चुलते येतं, 2 चुलते येतं. 2 चुलते आहेत आणि 2 चुलते. व्हेरी गुड आहे, मस्त. म्हणजे 4 चुलते आहेत. गणिताचा म्हणजे क्लास घेतात बाबा. नाही 2 चुलते, 2 काका येतं, 2 काके. अच्छा 2 चुलते आहेत आणि 2 चुलते आहेत. बरोबर ना? 2 काका आणि 2 काकी. एवढंच झालं ना? म्हणजे 2 जोड्या झाल्या. बर. आणि आजी आजोबा येतं. आजी आजोबा आहेत. आणि भाऊ येतं 2 मला. कुठे? इथे सगळे? नाही, तिकडे येतं गावाला. अरे नक्की कुठे आहेत? गावाला येतं. छान. मग आता तुम्ही काय उखाणा घेताय की गाणं म्हणताय? सासू सासरे मायाळू, दीर माझा हौशी, नितीन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बरं केलं, धन्यवाद, अभिनंदन. द्या माईक त्यांच्याकडे. नाव सांगा. सर राजश्री प्रसाद पांगारे. कुठे राहता तुम्ही? A3 अमरेंद्र सोसायटी. बरं, मी काय कुरिअरवाला आहे का? नाही, इथेच आहे मागे सोसायटी. इथेच राहता? असं सांगा ना, इथेच राहते बाबा मी. बरं, घरी कोण कोण असतं? घरी आमच्या आई असतात. आणि बाकीच्यांकडे? म्हणजे माझ्या सासूबाई असतात. सासूबाई असतात. काय करतात? आले आहेत? कुठेच सासूबाई? हो, आई इथे आहेत. अरे वा, नमस्कार. इतका वेळ त्या खूप हसत होत्या. सुनेकडे माईक गेल्यावर गप झाले आहेत हसायच्या. बरं, तुम्हाला विचारायचं आहे, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर तसं भोरचं आहे, पण आई पप्पा सगळे आंबेगावमध्ये राहतात. बरं, मग जमलं तसं? विवाह संस्थे थ्रू आमच्या दोघांची नोंदणी केली होती आणि तसं जमलं. कुठे भेटलात पहिल्यांदा? माझ्या घरी.
ते आले होते. हो. आणि मग काय झालं आल्यावर? काय नाही मग क्वेश्चन आन्सर. हो हो. काय तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला. हो. आता कोण विचारतं? आता तुम्ही त्यांना विचारता का? नाही नाही अजून नाही, आम्ही दोघं एकमेकांना विचारतो तसं काही नाही. म्हणजे काय प्रश्नपत्रिका लिहूनच ठेवले? बर, आता उखाणा घेताय की गाणं म्हणताय? उखाणा घेते. घ्या. सासू माझी मायाळू, ननंद माझी हौशी, प्रशांतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी. वा वा वा, छान, अभिनंदन. थँक्यू. आता तिघींपैकी कोण पुढच्या खेळात जाणार आत्ता ठरणार. खेळ सोपा आहे. सोनेरी कडी आहे तिथून टाकायची, पण लक्षात ठेवा या ज्या 2 पट्ट्या आहेत त्यामध्ये जर कडं थांबलं तर 1 गुण, पुढच्या चौकोनामध्ये 2 गुण. तिघींनाही 10-10 संधी. तिघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या वहिनी पुढच्या खेळात सहभागी होणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सुरुवात तुमच्यापासून घ्या. नाही, रेषेवर पडलं तर बाद. 1 2 3 5 गुण तुमचे. जा तुम्ही कोपऱ्यात, तुम्ही या इकडे. 2 3 4 5 दोघींचेही गुण 5-5 आतापर्यंत. 7 अभिनंदन. 1 2 3 4 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. हे मोत्याचे कडे झी मराठीकडून तुमच्यासाठी. या दोघींपैकी आता कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत विश्रांतीनंतर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मला असं नेहमी वाटतं आणि ते अनुभवायलाही येतं की नेहमी आमच्या या सगळ्या माऊली वेगवेगळ्या संकटाला सामोऱ्या जात हसत हसत संसार करत असतात. आणि आज सुद्धा बघा गणपती बाप्पांनी सुद्धा परीक्षा बघितली की प्रचंड पाऊस, आवाज, सगळं काही होतं, पण तरीसुद्धा शेवटी तोच आहे विघ्नहर्ता आणि त्यामुळे निर्विघ्नपणे सगळं कार्य सिद्धीस जात आहे. तेव्हा आपण मोठ्याने एकदा पुन्हा बोलूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तेव्हा या टप्प्यावर काय वाटतंय, तुमच्या मनात काय आहे आता? खूप छान वाटतंय. म्हणजे जेव्हा गुरुजींनी इथं फलक लावला तेव्हा मला खूप आनंद झाला होता की हा कार्यक्रम आणि मी रोज बघते झी मराठीचं. खूपच धन्यवाद. आणि ते तुम्ही इथं या गणपतीच्या पुढे आम्हाला खूप गेम, छान छान गेम घेत आहेत. खूप आनंद झाला आहे. आणि म्हणजे मला कौतुक वाटतं त्या माझ्या सासूबाईंचं की वयवर्ष 85 आहे. मागच्या महिन्यात खूपच आजारी होत्या, पण 2 वाजेपासून त्या माझ्या इथे येऊन बसल्या आहेत आणि त्यांना आता खूपच आनंद झाला की मी इथं आले. तुमचं काय म्हणणं आहे? मला खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय या फक्त बोलल्या, बाकीचं सगळं मनात बोलल्या ते मला कळत होतं म्हणून मी मान हलवत होतो. कळलं का? बरं, या दोघींना शुभेच्छा देऊन बघूया कोण जिंकणार पैठणी. एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी. खेळ सोपा. इथे उभं राहायचं, इथून हा प्लास्टिकचा चेंडू टाकायचा, रिंग मधून गेला पाहिजे आणि त्या बकेटमध्ये म्हणजे जे बास्केट लावलेलं आहे त्यामध्ये गोळा व्हायला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. बास्केटमध्ये या दोघींपैकी ज्यांचे सगळ्यात जास्त चेंडू गोळा होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. या. 1 2
1 2 3. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या लिमये वहिनी. आधी ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. एरवी मिस्टर काहीतरी घेऊन येतात, आज त्यांना सांगायचं बघा तुम्ही घेऊन आलेला आहात त्यांच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या मिस्टरांसाठी. कोळके वहिनी आज विजेत्या ठरल्या, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. वडाचा गणपती मंदिर दत्तवाडी या देवस्थानचे पुजारी यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कोळके वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. वडाचा गणपती दत्तवाडी पुणे या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.